यंदा राज्यामध्ये उन्हाळा तीव्र होता आणि त्यामुळेच आता पाऊस कधी बरसणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. हवामान खात्यानं अल निनोचा प्रभाव हा पावसावर राहील त्यामुळे अधिकची चिंता वाढली आहे. पण गेल्या 2 दिवसांपासून राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाची चाहूल लागली आहे. म्हणजे वळवाचा पाऊस राज्याच्या अनेक भागात पडू लागलाय. आपण पाहिलं तर अरबी समुद्राकडून हे ढग घाटमाथ्याकडे येत आहेत आणि या पावसाच्या ढगांकडे सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष आहे. आता एक काळे ढग दाटून सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांमध्ये पाऊस बरसायला सुरुवात होईल अशी स्थिती लवकरच तयार होईल. या सगळ्याचा आढावा घेतला भीमाशंकरच्या अगदी टोकावरून, म्हणजे पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सरहद्दीच्या नागफणी कड्यावरून आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी. राज्यात यंदा जो उन्हाची तीव्रता होती ती इतकी प्रचंड होती की अनेक शहरांमध्ये तापमान जे आहे ते अगदी 45, 47, 42 पर्यंत पाहायला मिळालं. उन्हाने लाहीलाही झाली. याच उन्हाच्या तीव्रतेमुळे ह्या वर्षी नागरिकांना अधिकच प्रतीक्षा आहे ती पावसाची आणि मान्सून पूर्व पावसाची चाहूल लागलेली आहे. मी पुणे जिल्ह्यातल्या भीमाशंकरच्या अगदी टोकावर म्हणजे सीमा हद्दीवर आहे, जिथे पुणे आणि रायगड जिल्हा सुरू होतो आणि जो नागफणी कडा आहे त्याच्यावरचं हे जे दृश्य पाहिलं आपण, तर याच्या खाली जो कोकण पट्टा दिसतोय आणि वर आकाशात जे काळे ढग दिसत आहेत, हे अरबी समुद्रावरून बाष्पीभवन होऊन तयार होणारे जे काळे ढग आहेत ते प्रवास करत आता कोकणातून इकडे घाट माथ्यावर येतानाचं चित्र दिसतंय. आणि हाच तो पॉईंट आहे जिथून आपल्याला हे दृश्य, विहंगम असं दृश्य अनुभवता येतं. आणि मान्सून पूर्व पाऊस जो आहे तो अशा पद्धतीने इथे पोहोचतो आणि सह्याद्रीच्या कडेकपारांमध्ये जे अभयारण्य आहे तिथे थंड हवा लागून या ढगाचं पावसामध्ये रूपांतर होतं, पाऊस पडतो आणि याच कडेकपाऱ्यांमधून पुढे वाहत धरणांमध्ये पाणी साठतं आणि पुढे सगळ्या शेती सिंचनाचा पाण्याचा आपला प्रश्न सुटतो. आणि त्याच्यामुळेच या ढगांकडं आपलं लक्ष लागलेलं आहे. हा पाऊस कधी येतोय याकडे लक्ष लागलेलं आहे. मात्र ही आनंदाची बातमी मी तुम्हाला अशा ठिकाणावरून देतोय जिथून खरे हे काळे ढग येतात आणि पावसाला सुरुवात होते आणि मान्सून पूर्व पावसाची चाहूल ही लागल्याचं आता हे समाधानकारक चित्र आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्ये आता पाऊस बरसण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा करूयात. अविनाश पवार, NDT मराठी, भीमाशंकर, पुणे.